चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमदायी जाऊ दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हा सर्वांना नवीन वर्ष आरोग्यदायी, आनंद, सुख, समाधान, भरभराटीचे जाऊ दे। तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी समर्थ पूर्ण करू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। बघा, आपल्याला आज लॉ ऑफ अट्रॅक्शन हे जे आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह बोलायच्या, कुठलीही गोष्ट आपण निगेटिव्ह बोलायची नाही। आपल्याला कोणी जर एखाद्यानं बोललं तर त्याला उत्तर द्यायला शिका, थांबवू नका, कारण त्याला तुम्ही बोलल्याशिवाय काही कळणार नाही, तुमच्या मनातलं त्याला कळणार नाही। तुम्ही समोरची व्यक्ती जर तुम्हाला बोलत असेल तर तुम्ही तिथेच थांबवा, कारण चुकीच्या गोष्टी तुम्ही ऐकू नका, चुकीच्या गोष्टी तुम्ही स्वीकारू नका। तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तुम्ही दररोज आनंदी राहा, सुखी राहा, नेहमी हसत खेळत राहायचं, तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचं। म्हणजे बघा की तुमच्या आयुष्यात चांगलं घडत आहे, माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे, माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे, माझी नोकरी लागलेली आहे, मला प्रमोशन झालेलं आहे, माझ्या घरात खूप पैसा आलेला आहे, माझ्या नवऱ्याचा व्यवसाय वाढलेला आहे किंवा माझ्या मुलाला प्रमोशन मिळालं। ज्या काय गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह बोलायच्या। होणार आहे, होईल का असं बिलकुल म्हणायचं नाही, तर पॉझिटिव्ह बोलायचं। पॉझिटिव्ह जेवढं तुम्ही बोलाल तेवढं तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत राहतील। हे वर्ष तुम्ही फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह बोलायचं, झालेत असंच बोलायचं। वर्षभर म्हणायचं की माझं नोकरीचं काम झालेलं आहे, वर्षभर माझ्या मुलाला चांगली नोकरी लागलेली आहे, वर्षभर म्हणायचं माझ्या मुलीला प्रमोशन मिळालेलं आहे, माझ्या मुलीला चांगल्या मार्कानं पास झालेले आहे। ज्या काय गोष्टी तुम्ही करणार आहात त्या सगळ्या पॉझिटिव्ह बोलायच्या। वर्षभर तुम्ही फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह बोलायचं, आनंदी राहायचं, हसत राहायचं आणि तुमच्या आयुष्यात नेहमी तुम्ही ज्या गोष्टी स्वीकारणार त्या पॉझिटिव्ह स्वीकारायच्या। बघा, आता तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे आहे आणि ती तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही समजा आता तुमच्या मुलाचं प्रमोशन आहे आणि तुमच्या मुलाला प्रमोशनसाठी तुम्ही देवाकडे, स्वामी समर्थाकडे किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन करत असताना तुम्हाला ह्याला काहीच आहे, त्याला फक्त एक शब्द उच्चारायचा आहे की माझ्या मुलाला प्रमोशन मिळालेलं आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स असं। किंवा तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा आहे, तुमच्या घरामध्ये भरपूर पैशाची वाढ होत आहे असं तुम्ही बोलायचं आणि थँक्यू युनिवर्स बोलायचं। तुम्ही वर्षभर एक संकल्प करायचा की ह्या वर्षी मी एवढे पैसे साठवणार, लाख रुपये गोळा करणार, 2 लाख रुपये गोळा करणार, 50 लाख रुपये गोळा करणार, माझ्या घरामध्ये भरपूर दागिने घेणार, माझ्या घरामध्ये मी 4 चाकी गाडी घेणार, मी नवीन घर घेणार, मी प्लॉट घेणार। काहीतरी संकल्प करा आणि तुम्ही हे वर्ष त्या गोष्टीचं अनुकरण करा। तुम्ही हे अनुकरण करत असताना पॉझिटिव्ह बोलत राहा, तुम्ही सकारात्मक राहा, तुमच्या आयुष्यात नक्की तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळणार। मी इथे लिहिलेलं आहे बघा, 24 आणि 6 ह्याचाही एक मी व्हिडिओ बनवलेला आहे। हे 24 आणि 6 जे आहे, तुमच्या मनातील कुठलीही कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे, हे तुम्ही लिहायचं आहे। मी आज तुम्हाला जो उपाय एक अंक सांगणार आहे, जाता जाता एक अंक सांगणार आहे, तो अंक तुम्ही इथे लिहायचं। बघा, इथे मी लिहिलेलं आहे, डाव्या हातावरती लिहायचं आहे, अंगठ्याच्या खाली इथे असं। तर इथे लिहायचं 1176। 1176 लिहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात ज्या काय गोष्टी तुम्ही बोलणार त्या पॉझिटिव्ह तुम्हाला घडणार, तुम्ही पॉझिटिव्ह बोलत राहायचं। 1176 अंक लिहायचा आणि तुमच्या मनातील इच्छा बोलायची, तुमची इच्छा पूर्ण होणार, ती फक्त पॉझिटिव्ह बोलायची। मी लिहिलेलं आहे 1176। मी हे अंक लिहिताना माझ्या मुलीची इच्छा मी बोललेली आहे, तसं तुम्ही 1176 लिहा, तुमच्या मुलीची इच्छा, मुलाची इच्छा, नवऱ्याची इच्छा बोला। तुम्ही पॉझिटिव्ह राहा, तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह विचार करा,
आनंदी राहा, हसत खेळत राहा. तुमच्या आयुष्यात सगळ्यात चांगल्या गोष्टी घडणार. तुम्ही वर्षभर चांगला संकल्प करा, चांगल्या गोष्टी घडत जातील. तुम्ही वर्षभर स्वामी समर्थांची सेवा करा, स्वामी समर्थांचं नामस्मरण करा, दुसऱ्याला चांगल्या गोष्टीसाठी मदत करा, चांगलं आयुष्य घडण्यासाठी, दुसऱ्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी मदत करा, दुसऱ्याचं चांगलं चिंता, म्हणजे जे काय आहे ते पॉझिटिव्ह करत राहा. तुमच्या आयुष्यात सगळं पॉझिटिव्ह होईल. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह बोलाल तेवढं तुम्हाला चांगलं घडणार आहे. वर्षभर चांगल्या गोष्टी बोला, चांगलं मागा, चांगलं मिळवा. सगळं तुमचं आयुष्य चांगलं घडू दे. आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी मागणार त्याला थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स म्हणा. माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स असं म्हणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सकाळी उठल्या तुम्ही स्वामीच समर्थांना किंवा तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानता त्या देवाचे आभार म्हणा की तुमच्यामुळे मला आजचा दिवस बघायला मिळाला. तुम्ही रात्रीतून मला जागं केलं, सकाळी मला उठवलं सुखरूप, त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. रात्री झोपताना जी इष्टदेवता स्वामी समर्थ दत्त महाराज ज्या कुठल्या इष्टदेवतेला तुम्ही मानतात त्यांना क्षमा मागा की माझ्या हातून कळत न कळत दिवसभरात कोणाचं मन दुखवलं असेल, वाईट घडलं असेल, माझ्या हातून किडामुंगी जरी माझ्या पायाखाली चिरडली असेल तर मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. हे तुम्ही दररोज बोला आणि दररोज पॉझिटिव्ह राहा. तुमचं आयुष्य पॉझिटिव्ह घडेल, तुमचं आयुष्य बदलून जाईल. माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण माझे व्हिडिओ तुम्ही दुसऱ्याला पाठवले तर तुम्ही नक्कीच दुसऱ्याचं चांगलं करणार आणि करत राहाल ही मला खात्री आहे. आणि नवीन वर्ष अजून एकदा तुम्हा सर्वांना सुख, शांती, समाधान, आरोग्यदायी आणि स्वामी सेवेमध्ये जाऊ दे असे स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.